राज्यसेवा मुख्य सिलेबस डिकोडिंग मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 4 यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हे मुख्य मुद्दे आहेत। तर वेळ वाया न घालवता चला सुरू करूयात राज्यसेवा मुख्य सिलेबस डिकोडिंग। यामध्ये आपल्याला नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, ज्याला आपण एथिक्स अँड ह्यूमन इंटरफेस असंही म्हणतो, यात मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, ज्याला इसेन्स ऑफ इथिक्स इन ह्युमॅनिटी असे सुद्धा म्हणतात, निर्धारक आणि परिणाम, याला आपण डिटर्मिनंट्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स असेही म्हणतो, नैतिकतेचे परिमाण, ज्याला आपण फॅक्टर्स ऑफ इथिक्स असेही म्हणतो, खाजगी नीतिशास्त्र आणि सार्वजनिक संबंधांमधील नीतिशास्त्र, त्याचबरोबर मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि त्यांच्या शिकवणीपासून मिळालेली धडे, त्याचबरोबर कुटुंब, समाज, शैक्षणिक संस्था यांची मूल्य रुजवण्यासाठीची भूमिका। यानंतर येतं अभिवृत्ती, ज्याला आपण ॲटिट्यूड असं सुद्धा म्हणतो, याचे घटक काय आहेत, संरचना, कार्य, त्याचा प्रभाव आणि विचार व त्याचा मानवी वर्तनाशी डायरेक्ट काय संबंध आहे हे पाहायचं आहे। यामध्ये नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, त्यांचा सामाजिक परिणाम व पाठपुरावा आपल्याला घ्यायचा आहे। यानंतर येतं नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्य, ज्यात आपल्याला सचोटी, निष्पक्षपातीपणा आणि पक्षीय निरपेक्षता, त्याचबरोबर वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती। यानंतर येतो भावनिक बुद्धिमत्ता, ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स असं सुद्धा म्हणतो। यामध्ये याची संकल्पना काय आहे आणि त्याची उपयोगिता काय आहे, त्याचबरोबर प्रशासन आणि त्याच्या कारभारामध्ये त्याची उपयुक्तता आणि उपयोजन कसे आहे हे पाहता येईल। यानंतर येतं भारत आणि जागतिक नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानांचे नीतिशास्त्रातील योगदान, हे योगदान अभ्यासून नीतिशास्त्र समजून घेणं फार आवश्यक आहे। यानंतर लोक प्रशासनातील सार्वजनिक व नागरी सेवा यांची मूल्ये आणि नैतिकता, यात स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थानांमधील नैतिकतेसंबंधी समस्या आणि दुविधा, त्याचबरोबर नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे व नियम, विनिमय व सत्सक विवेकबुद्धी, उत्तरदायित्व आणि नैतिक शासन, त्यामध्ये आपल्याला शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्याचे बळकटीकरण कसे करता येईल, आंतरराष्ट्रीय संबंधाची नैतिकता कशी जोडता येईल, प्रशासनातील सभ्यता, ज्याला आपण प्रोबिटी इन गव्हर्नन्स असेही म्हणतो, लोकसेवेची संकल्पना, प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, माहितीची देवाणघेवाण आणि सरकारांमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नीतिसंहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवा प्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग आणि भ्रष्टाचाराचे आव्हाने। यानंतर सर्वात शेवटी घटना अभ्यास, ज्याला आपण केस स्टडी असं सुद्धा म्हणतो। तर हे केस स्टडीज अभ्यासून आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स, वेगवेगळे इश्यूज जे प्रशासनामध्ये आहेत, नीतिमत्तेमध्ये आहेत, हे आपल्याला सॉल्व्ह करता येईल। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। अशीच ही सिरीज पाहत राहा। धन्यवाद।